नमस्कार मंडळी, शुभ सकाळचे 8 वाजलेत आणि आपण आहोत गावाकडे. यावेळेस ट्रिपमध्ये बरंच काय केलं. म्हणजे इलेक्शनसाठी आपण आलेलो, त्याच्यानंतर मालवण ट्रिप झाली, आई भराडी देवीचं दर्शन झालं, त्याच्यानंतर गावामध्ये थोडा वेळ गेला, त्याच्यानंतर प्रचितगड किल्ल्यावरची मोहीम झाली आणि आज आपण फायनली निघालो आहे मुंबईच्या दिशेने. तर आता इथून कृष्णाची रिक्षा आहे, सागर पण आहे, सागर आहे, प्रियांका आहे आणि संगमेश्वर स्टेशनला आपल्याला आता पोचायचं आहे. चल बाय बाय. क्षितिज आपलं थोडं पंख्याचं वगैरे काम करतो आहे, म्हणजे पंखे लागतील आता अर्धा एक तासात. चल भेटतो मग होळीमध्ये. हो चला, घराच्या पाठी आलो आहे आणि आता थोडीशी सूर्यकिरणं दिसत आहेत, कारण आपल्या घराकडे सूर्यदेवाने यांना उशीर होतो 8:30 वाजतात. खालच्या बाजूला आपलं घर आहे ना, तर आज सामान बऱ्यापैकी आहे, ठीक आहे. कारण तांदूळ थोडेसे घेतलेत, शेवग्याच्या शेंगा आहेत आणि बाकी छोटं मोठं सामान. तर चला निघूया. कृष्णाचा आला असेल आज, मला उशीर झाला आहे. कुठं कामाला आज? गौरी जमवायला. होय काय? आयती मिळते तेव्हा घेऊन यावी. होय, आता राहून जाते. चल मग ओके. हां येतो आता होळीला. नाना येणार आहे की? नाना पालखीला आहे. चला बाकी सगळे त्याला त्याच गाडीला आहे, नेत्रावतीला आहे, रिझर्वेशन आहे ना. हां मग ठीक आहे, मग निवांत या. चला बाय 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 आई बाय. चल बाय. होय 100% भेटणार. चल आई. हां बाय. आज पूर्ण वाडी खाली झाली. चल बाय बाय बाय. नो संगमेश्वरला आलेलं आहे. तर गाडी आपली आहे 9:15ची, पोरबंदर एक्सप्रेस. तर गावातली बरीचशी मंडळी आहेत. मामाने आलेत ना रे पुढं? एवढे खूप बघतो आम्ही. थँक्यू. कुठचे तुम्ही? मी कणबसतेचे. मी आला होता शिमग्याला. ओके, यावर्षी येणार आहे. एक फोटो काढू आहे. हां घ्या ना. चल आता येतो होळीला. हो थँक्यू. बघून ठेवतो चांगलं. हां बघून ठेव, बघ मासे वगैरे पकडू जरा. ओके बाय 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 बाय. इकडे सगळे मामा मामी पण निघालेत मुंबईच्या दिशेने. नमस्कार. काय आम्हाला सोडून आले हो? रिक्षाने चालू आम्ही पण. कृष्णादाची होती. होय झालं सगळं व्यवस्थित, कार्यक्रम झाले. चला आता गडाचं पण सगळं झालं, मोहीम वगैरे झाली, व्यवस्थित झाली ना. निघूया. यालाच आहे ना पोरबंदरला. आपली बसायला जायला बरी पडते. हां बरी आहे. चला संगमेश्वरला आलो आहे. तर आपली आजची गाडी आहे पोरबंदर एक्सप्रेस. म्हणजे तिरुवनंतपुरमवरून काल सकाळी 11:15 वाजता गाडी निघाली. ती आज सकाळी 9:15चा टायमिंग आहे संगमेश्वर आणि उद्या सकाळी 7:15 वाजता ती पोरबंदरला पोहोचेल. म्हणजे साधारण एक 44-45 तासाचा प्रवास असतो. तर आत्ता संगमेश्वरला गाडी आली की संगमेश्वरवरून थेट पनवेल आणि पनवेलवरून वसई असा आपला प्रवास असणार आहे. तिकीट लकीली कन्फर्म झाले आपली. S6 आहे, S6मध्ये आपली तिकीट आहे. तर बघूया प्रवास कसा होतो आहे. आणि इकडे बरीचशी मंडळी आज. नमस्कार. हां हे सगळे खालीच आहे ते बघ. हां एर्नाकुळम निजामुद्दीन पूर्ण पॅक गाडी आहे. ही गाडीला ऑफिशियली स्टॉप नाही आहे, पण इथे क्रॉसिंगला गाडी लागले संगमेश्वरला. पूर्ण पॅक गाडी आहे. जनरल डबे आहेत वाटतं पहिले. हां जनरल डबे होते ते. मामाची तिकीट आहे नेत्रावतीची. ही गाडीची माहिती नव्हती ना, आता माहिती पडली ना. हां
ओके रिझर्वेशन आहे ना. तर मामा नेत्रावती नेल, आम्ही सगळे चाललोय आता पोरबंदरला. आली ना. आपला 13वा डब्बा आहे S6 20909. नाही गर्दी नाही एवढी. जनरल खाली आहे, जनरल खाली आहे. आमचा बराचसा पब्लिक पाठच्या जनरल डब्यामध्ये आहे. पुढचे पण जनरल डबे खालीच होते. आणि आपली तिकीट आहे S6मध्ये. तर या गाडीचं चांगलं काय, संगमेश्वरवरून एकदा निघाली की थेट पनवेल, पनवेलवरून वसई मध्ये क्रॉसिंगला कुठे कुठे थांबेल. हा काय आपला. चला मामा बाय बाय. भेटू. हो हो हो, चला बाय बाय. चला मंडळी, गाडी 45 मिनटं उशीर आहे. 10 वाजलेत. 10 वाजता आपला संगमेश्वर ते वसई असा प्रवास सुरू झाला आहे. दहा वाजून 30 मिनटं झालेत. आपण आलो आहे चिपळूणला. चिपळूणला ऑफिशियल स्टॉप नाही आहे. संगमेश्वरवरून गाडी निघाली की नेक्स्ट स्टॉप आहे डायरेक्ट पनवेल. पण गाडी स्लो झाले, तर असं वाटतं आहे बहुतेक चिपळूणला थांबेल गाडी. थांबली गाडी. थांबली गाडी. थंडीतली 30 रुपयाची काकडी. चला 1 वाजून 40 मिनटं झालेत. पनवेल आले. अर्धा तास उशिरा गाडी आहे. आता इथे सागर आणि प्रियंका उतरत आहेत. बाकी पांडेदा पण उतरेल ना. हां प्रथमेश, ते पण जनरल आहेत. बघूया, भेटले तर भेटतील. बऱ्यापैकी गाडी आता खाली होईल पनवेलला. चला पनवेल. पनवेलला उतरतोय. दादाची तिकीट कन्फर्म झाली. पूर्ण ट्रेन लगभग 50% खाली झाली. बाय बाय बाय. जावं सावकाश. ते बघू दिसतात काय, बहुतेक नाही ना, ते पाठवूनच जातील काय. ब्रिज नाही पाठी, इथंच येते दिसतील. जावं सावकाश. जेवून काय टायमावर आलात. हां तर सागर प्रियंका गेले आता मानखुर्दला. आणि अजून प्रथमेश पण आहे मानखुर्दला जाणारा. तो कुठे आहे काय माहिती. प्रथमेश बाय बाय बाय. आताच गेलेत बघ वरती, इथून चढले. हां बाय. पांडेदा गेला. पांडेदा चालेल.
चल होळीला भेटू. आमचं बाकीचं पब्लिक इकडे जनरलमध्ये आहे कुठेतरी. हे काय येऊन इकडेच बसला, आम्ही शोधत बसलो. हॅलो गेला कुठे? आता एक्सप्रेस झाले असेल ना जागा एकदम. तुमची मजा आहे, आमच्याकडे कोण जास्त येत नाहीत. ए मम्मी शोधते चांगली. पूर्ण पकडली होती खाली होती गाडी तशी पण. गाडी खाली होती. हो ट्रेनमधली भाकरी खायला या. टायमिंग झाला आहे तसा पण जेवायचा. हे बघा 2:10 झालेत. घरी जाऊन जेवू तेव्हा जेवू. आता इथे पण थोडं खाऊया. बटाटा फ्राय मामीच्या हातचा. तू आणलाय? बघ सोनं घेऊन आला आहे. काजूची भाजी. ट्रेनमध्ये असं सर्वांसोबत जेवणाची मजा आहे ना वेगळीच आहे. ट्रेनमध्ये पण बरंच काय काय मिळतं, पण घरातून आणलेलं जेवण ते घरातून आणलेलं. कधी पण प्रवास करताय ना घरातून आणा. आज काजूची भाजी वहिनीमुळे शक्य झालं. हां संध्या वहिनी सकाळी सकाळी मेहनत घेऊन काजूची भाजी बनवली. चला 3:30 3:30 वाजले आहेत. आपण पोचलो आहे वसई. चला फायनली वसई रोडला उतरलेला आहे. आता रिक्षा पकडूया आणि थेट घरी जाऊया. रिक्षाच मारता तुम्ही पण? ही गाडी पुढे आता रवाना होईल पोरबंदरसाठी. पनवेलला बऱ्यापैकी गाडी खाली होतेच आणि उरली सुरली मग वसईला होते. आता पुढे फक्त जे गुजरातला जाणारे आहेत तेवढेच पॅसेंजर आतमध्ये आहेत. आपला पब्लिक कुठे आहे? नमस्कार. व्हिडिओ बघतो तुझे. थँक्यू. कोणतं गाव तुमचं? सामनाळे देऊ. अच्छा कुठे तिकडे? अच्छा इथे कुठे राहिला मग? विरारला. चालेल चला थँक्यू. हां चला 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 वसई वसई वसई. ए भाई सर जायचं ना सरळ तुम्ही. हां चला ईस्टवरून. चला बाय 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 बाय. भेटू परत होळीला. चला ओला रिक्षा पकडले वसई ईस्टवरून. एक 15-20 मिनटामध्ये जाऊ घरी. तो नाल कधी आली स्कूलमधून? आताच आली. काय आहे ते? काय आहे? UVWX डॉट काढून दिला आहे. दुपारी म्हणजे साधारण 4:30 वाजेपर्यंत आपण घरी आलो आणि आता थोडंसं स्टेशनला चाललो आहे बंटीला भेटायला. बंटीची भेट आली गावावरून. तर बंटी काकाला भेटूया ना. मग अशी खुश झाली. स्कूलमधून आली आणि मग वेट करत होती ना पप्पांची. चला स्टेशनला जाऊया. मार्केटवर जरा शॉपिंग वगैरे पण करू आणि बंटीला भेटू. 20ला 3 शेंगा आहेत नालासोपा मार्केटमध्ये. छोट्यावाल्यात एकदम ह्या कवल्या आहेत त्या. चला बंटी आणि येतो आहे कामावरून. तोपर्यंत जरा मार्केटमध्ये फिरतो आहे. तर टोमॅटो 20 रुपये छोटे आणि 30 रुपये मोठे. कांदे महाग आहेत. गावाला कांदे साधारण 25 रुपये किलो आहेत. इकडे 30 रुपये किलो आहेत. हॅलो
हा मग मध्येच बसलाय. हां हो वाटाणा 40 रुपये. महाग झाला ना. चला नालासोपारा ईस्टमध्ये आलो आहे. तर अशोकदादा पण येतो आहे. त्याची पण एक भेट आहे आणि बंटीची पण आहे. तर मुंबईला आलं ना की प्रत्येकाचं छोटं मोठं काही ना काहीतरी आणावं लागतं. तर आता जम्बो किंग वडापावचे इथे आलो आहे. इथेच बोललो काय भेट वगैरे असेल आमची तर शक्यतो बंटी आणि मी इथेच भेटतो. तर आज अशोकदादा पण आहेत, बाईकवर आहेत वाटतं. इथेच थांबूया, आले की मग त्यांना भेट देऊ आणि मग निघू. बंटीला आणि यायला वेळ आहे. तर या मिडलवाल्या ब्रिजने खाली उतरलं ना, ST डेपोवाला जो ब्रिज आहे तर त्या ब्रिजने उतरलं की इकडे ही फुल गली, फुलांचं मार्केट. हे बघा फुलं दिसत आहेत का. या बाजूला इकडे हा आयला वडापाव, मस्त वडापाव आहे. फायनली इकडे अशोकदादा भेटला आहे, फिरत फिरत आले. आणि इकडे बंटी राहत नाही, हातातून नाही दाखवत डांबे. महाग आहेत रे, 20ला 3 देतात. 20ला 3 काय काय ठिकाणी दोनच. अरे मग मला ते कसं मी किती बोलत तुम्ही मला ते पायाचा कॅल्शियमचा प्रॉब्लेम आहे. हां मी खाल्ल्यावर आता मला 50% होय ना. मी मला चालायचं ना आता गावाला तुमच्यावर येणार तर मला माठीवर महादारी चांगले असतात ते. त्या लोकांना काय म्हणून मी कृष्णाला बोलून पाठवून गेलो असं. काजूच्या बियात नाही. हां काजूच्या आहेत. मी पण आणि मी ते आम्ही त्याला बोललो कट मारून आणलेस. ओके बाकी बस तेव्हा ट्रॅफिकमधून लवकर. लवकर किती वाजता गाडी आली? 3:30ला. चांगली गाडी आहे ती, मस्त गाडी आहे मग. टायमिंगला येते. हे बऱ्याच वेळा आलो आहे. संगमेश्वर स्टॉप आहे तिला. हां बरं कितीला येते संगमेश्वरला? 9चा टायमिंग आहे. 9:30ला येते साधारण. आणि इथेच मेन काय ती जरी आता तिथं उशीर असलो ना तरी पण ती पुढे कव्हर करते ना. अरे एक्सप्रेस आहे ना, ती फास्ट आहे. ते पुढे असं आहे. पुढे कव्हर करतो. आजच्या गाडीने थोडासा डाऊट आहे, रिक्षाने जायला लागतं. नमस्कार. नमस्कार. व्हिडिओ बघतो मी. थँक्यू. आजच आलो. अरे बॅट घेऊन आलो याची जरा गावावरून. कुठे गेलेला? गावी इकडे जाता इकडे जातो. इलेक्शनला गेलेलो. त्याच्यानंतर मग ते गडावर मोहीम होती ना रविवारी, तर मग तिकडे होतो. कुठे आयला इकडेच इथे नाव बरं. भेटू परत. चालेल. मी पण तिकडेच आहे. सावड आहे. सावड आहे गावाले. चल बाय. चल थँक्स बाय बाय. धन्यवाद. हो तो का जावा. हां फोन करू काय असेल. हो हो चल. चला बाय बाय. हो चल 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 बाय. चालू काय रख्या. चला आता परत वेस्टला जाऊया. ट्रेन आत्ताच आले वाटतं. ट्रेन आली ना की ब्रिजवर पण आणि जिन्यांवरती पण चालायला जागा नसते. विरारला जाणाऱ्या सर्व ट्रेन्स नालासोपाराला खाली होती. आणि सकाळी चर्चगेटला जाताना पण सेम सगळ्या नालासोपारालाच पॅक होतात. हे बघा आता ब्रिजवर खाली उतरायला चान्सेस नाही. कांदे कसे 30 रुपये किलो, 50चे 2 किलो. आणि बटाटे कसे आहेत? बटाटे कसे आहेत आता? किती? अच्छा 50ला 2 आणि 50ला 2.5. 2 टाईप आहे. 30 रुपये किलो, 50 का 2 किलो, 50ला 2. चला मंडळी फायनली घरी आलो आहे. तर मगाशी आलो, थोडा आराम केला आणि आता स्टेशनला गेलेलो. भेट आणली ते म्हटलं देऊन येतो. तर आजचा प्रवास छान झाला. पोरबंदर जी गाडी आहे ना, पोरबंदर एक्सप्रेस आणि जामनगर एक्सप्रेस, दोन्ही गाड्या चांगला प्रवास होतो. म्हणजे सकाळी 9-9:30च्या दरम्यान निघालो की 3:30 वाजता वसईला पोचतो आपण कसे पण. तर चला
आता आलो आहे मुंबईला. आता परत होळीसाठी गावी जाऊच, पण तात्पुरत्या स्वरूपात तरी हा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.